सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, हायकोर्टसाठी जे फॉर्म भरलेला आहे आणि त्याची परीक्षा तुम्हाला माहीत आहे किती तारखेला आहे? 26 एप्रिलला. ओके, त्याचं टाईम टेबल वगैरे आलेलं आहे. मी व्हिडिओ बनवायचं राहिलं, परंतु याच्यावर तुम्हाला ते मिळून जाईल. ओके, तर त्याच्या संदर्भात जी अपडेट आहे ती सांगायची होती मला. एकतर हायकोर्ट पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणकोणते पोस्ट तुम्हाला माहीत होते? ड्रायव्हर काही जणांनी भरलेला आहे, क्लर्क, पिऊन, स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि स्टेनोग्राफर लोअर ग्रेड. आता ह्याच्यात पात्र अपात्र यादी दिलेली आहे, म्हणजे कोणाचं पेमेंट करणं राहिलं असेल किंवा काही इतर काही गोष्टीमुळं. त्याची वेबसाईट लिंक हे टेलिग्रामवर उपलब्ध आहे, आपले टर्निंग पॉईंट्स या टेलिग्राम चॅनलवर. ओके, तर मी ओपन करतो. नेमकं कसं आहे तुम्हाला ते इंटरफेस दिसून जाईल. मोबाईलवर पण ओपन होतं. रिक्रुटमेंट नोटीस वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ 4,500 candidates whose respective candidates have been rejected due to non-payment of examination fees for the post of clerk. ओके, एवढ्या क्लर्कसाठी केलेलं आहे. लिस्ट ऑफ बघा किती फॉर्म आलेले आहेत. 1,15,922 कॅन्डिडेट्स हू आर प्रोव्हिजनली एलिजिबल टू अपियर फॉर स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजे आता ह्याच्यातून तुम्हाला आता थोडं दिसतं का नाही मला माहीत नाही, मी थोडं झूम करतो. आता ह्या व्हिडिओमधून मला सांगायचं होतं की तुम्हाला म्हणजे शॉर्टलिस्ट कोणाला केलं नाही, परंतु ज्यांचं फॉर्म वगैरे पेमेंट राहिलेलं आहे त्या गोष्टीमुळे त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. आता क्लर्कसाठी एकूण जे फॉर्म आलेले आहेत ते आलेले आहेत 1,15,922. हायकोर्टाची लिपिक पोस्ट ही चांगली आहे, यात काही डाऊट नाही. मग मला असं वाटतं की कृपया करून तुम्ही म्हणजे आता इथून विचार बी केलं तर आज 12-13 म्हणजे सव्वा महिन्यामध्ये खूप अभ्यास होते. मागच्या 2-3 महिन्यापासून तुम्ही सातत्यानं अभ्यास करताय, लिपिकसाठी बी भरपूर प्रयत्न करताय. ओके, हे झालं आहे ह्याच्याबद्दल, क्लर्कबद्दल. त्यानंतर आता जर तुम्ही म्हणाल हमाल आणि फरास याच्यासाठी एकूण जागा म्हणजे एकूण फॉर्म किती आलेले आहेत, तर 2,14,764 जागा आल्या आहेत. तुम्ही बघा, कारण त्याची पात्रता कमी होती, प्रत्येकजण फॉर्म भरलेला आहे. आता याचा अभ्यास कसा करावा हे पुन्हा एकदा सांगतोय. आता मी दुसऱ्या पोस्टबद्दल नाही, याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये थोडंसं बोलतो. मी शिपाई या पदासाठी तुम्हाला 80 ते 90% और 95 to 96% हे सर्व GK वर विचारतील प्रश्न. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता यांचा काही संबंध येत नाही, क्वचित आहे. विथ प्रूफ बोलतोय आपण प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर. आता त्यातल्या त्यात इतिहास म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास हे काही प्रश्न आहेत आणि विज्ञानचे बेसिक प्रश्न आहेत. ओके, त्या अभ्यास करा, म्हणजे GK तुम्ही सगळंच अभ्यास करा करंट अफेअर्ससह. ओके, आता हायकोर्ट शिपाईच्या संदर्भात जे आहे ना, आपल्याकडे केवळ 49 रुपयेवर टर्निंग पॉईंट्स ॲपमध्ये 51 टेस्ट आहेत. ॲक्च्युली 51 टेस्ट आपण अभ्यासक्रमानुसार जे 30 टेस्ट आहेत त्यानुसार 30 मार्काची जी 30 टेस्ट आहेत त्यानुसार देत आहे. ओके, 51 टेस्ट 51 रुपयाला किंवा 49 रुपयाला. टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा या तत्वानुसार. ओके, अभ्यास करा. तुम्हाला सांगायचं की 2,14,000 फॉर्म आहेत आणि लिस्ट ज्यांना नॉन पेमेंट किंवा पेमेंटमुळे थांबलेलं आहे ते 6,047 या लोकांचं थांबलेलं आहे. पुढे जे ड्रायव्हरसाठी जे फॉर्म आलेले आहेत ते एकूण 5,445 आणि 140 विद्यार्थ्यांचं हे जी स्टेनोग्राफरच्या जे आहेत एकूण फॉर्म 5,444 आणि 140 जणांचं पेमेंट न झाल्यामुळे त्यांना नॉन एलिजिबल केलेलं आहे. ओके, त्यानंतर पुन्हा स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी 2,500 म्हणजे 2600 फॉर्म आहेत. 97 लोकांना अपात्र केलेलं आहे. कशासाठी? त्या ह्याच्यासाठी. आणि ड्रायव्हरसाठी जर विचार कराल तुम्ही, स्टाफ कार ड्रायव्हर याचे एकूण जे फॉर्म आहेत ते 26,162 एवढ्या लोकांसोबत तुमचे फॉर्म होणार आहे आणि 934 लोकांना अपात्र केलेले आहे. हे फक्त माहिती पाहिजे, कारण आपली स्पर्धा किती जणांसोबत आहे ह्या गोष्टी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं माहिती होईल. म्हणजे आपल्याला अभ्यासाची दिशा मिळते. दुसरं काय याच्यात व्हिडिओ बनवायचा उद्देश असं विशेष काही नव्हता, कारण प्रत्येकाला अपात्र त्यांनी केलं नाही. परंतु आता तुम्ही फॉर्मच भरले नाही पैसे, तर तुम्हाला तर त्यांनी परीक्षा द्यायला अलाउड तर कसं करतील. ओके, तर मग आता हे तर झालेलंच आहे. क्लर्कसाठी खरंच प्रयत्न करा. ओके, आता पुढची जाहिरात येईल, MPSCकडे सरळ सेवा जाईल, असल्या काहीच गोष्टीची वाट बघू नका. वाईट परिस्थिती आहे,
जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःचं भलं करून बघा आणि तुम्हाला तुमच्यासाठी केवळ एकच जागा लागणार आहे. त्यामुळं फॉर्म किती आल्यात त्याचा बी विचार करू नका आणि जागा किती आहेत त्याचा विचार करू नका. शक्य असेल तर 100पैकी 90, म्हणजे आता तुमचा 90 मार्काचा पेपर आहे, ओके, 90पैकी 80+, मी तर म्हणतो 90च्या 85 एवढा स्कोअर घ्यायचा प्रयत्न करा. आता मी प्रत्येक वेळेस असं म्हणतो, खरं तर मी असं टार्गेट देतो, आउट ऑफचं टार्गेट देतो, कारण एखादी प्रश्न तुम्हाला आला म्हणजे दुसऱ्याला आला नाही असं नाही होत, आणि त्याला आला नाही म्हणजे तिसऱ्याला आला नाही असं नाही होत. मग तुम्ही जेवढं होईल तेवढं सरळ शिवेमध्ये कसा एक पॅटर्न ठरलेला आहे. तर मी तर बघा, तुम्ही जर थिंकिंगच मोठी केली नाही तर तुम्हाला होणार काय, सिलेक्शन होईल कसं, ही गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला. आणि माझा एकच उद्देश आहे की काय थांबण्यात मजा नाही. पगार जेवढा लवकर चालू होईल तेवढा खूपच चांगलं राहील. बाकी प्रवचन द्यायला काय आपण कुठले साधू संत नाही, परंतु जेवढं ह्या वाईट परिस्थितीतून ह्या स्पर्धेतून बाहेर निघाल तेवढं चांगलं आहे. जेवढं होईल तेवढं टेस्ट सोडवा, PYQ सोडवा. मग PYQ सोडवल्यावर चुकलेले प्रश्न ते बघा, चुकलेला प्रश्न कोणता टॉपिक आहे ते बघा. एखादी प्रश्न PYQ सोडल्यावर इतर 3 पर्याय बघा, किंवा चुकलेला प्रश्न काय होता, कोणता चुकला, कशामुळे चुकला, एवढं जरी अभ्यास केलं तर तुमचा अभ्यास होतो. ओके. आता हायकोर्ट तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे की हायकोर्ट जे आहे लिपिक पदासाठी विजेता नावाची टेस्ट सिरीज आहे. त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो एकूण 10 टेस्ट देणार आहे. सध्या 5 टेस्ट आहेत. ओके, 5 टेस्ट आपल्या कोर्समध्ये आहेत. सगळ्या PDF लिंक पण तुम्हाला तिथं ह्या टेलिग्रामवर मिळून जातील. बघून घ्या तुम्ही. आणि काय आपण असं नाही की बा ह्याच्यात काही आहे ना असं देत नाही. ह्याच कोर्समध्ये तुम्हाला काय देणार आहे, मी सर्व काही काय म्हणतात त्याला, ही प्रश्नपत्रिका मॉडेल आहे लिपिक टेस्ट 5ची, PDF पण टेलिग्रामवर आहे, ते बघू शकता. आता व्हिडिओ बनवतोच आहे तर सगळं सांगून देतो. काही शंका असेल तर ते बघा, एकदम टू द एक्झाम पॉईंट आहेत. आणि ह्या लिपिक विजेता टेस्टमध्ये तुम्हाला खरं सांगतो संगणकाचे देखील टेस्ट देत आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ देखील देत आहे. म्हणजे कुठलाही कोर्सचे एक्स्ट्रा चार्जेस मी घेत नाही. आणि ही लिपिक विजेता टेस्ट जॉईन केल्यानंतर इतर लिपिकचे टेस्ट देखील अवेलेबल आहेत, हायकोर्टाचे पण आहेत, दुसऱ्याचे पण, ते पण तुम्ही सोडवू शकता. ओके, हे अशा प्रकारे माझ्याकडून तर मी माझा चांगला प्रयत्न करतो आहे. यशस्वी भव या नावाने यशस्वी भव शिपाईसाठी टेस्ट आहेत. 51 रुपयेमध्ये 51 टेस्ट आहेत. जास्त जायचा प्रयत्न करू, पण दिलेला शब्द आम्ही 100% पाळू. ओके. बरं, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा. काही चुकलं असेल तर माफी मागतो. आणि आताच थांबतो. रात्रीचे तुम्हाला दिसत स्क्रीनवर 12-18 झालेले आहेत, परंतु 6वी टेस्ट अपलोड करायचे. ओके, काही असेल तर हा संपर्क क्रमांक तुम्हाला मी दिलेला आहे 89 99 56 13 13. व्हॉट्सअप करत जावा कॉलच्या अगोदर. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.